आपण आता परतीच्या वाटेला लागलो आहे। खूप सुंदर अशा ह्या लेण्या आहेत, महाडच्या जवळ आहे। आपण पूर्ण व्हिडिओमध्ये सगळा ब्लॉग देणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। खूप सुंदर अशा ह्या लेण्या आहेत। महाडला जर आले तर आवर्जून एकदा लेण्या पाहण्यासाठी या। खूप भारी, मला तर खूप आवडलेत, तुम्हालाही आवडतील। नमस्कार मित्रांनो, आज आपण रायगड जिल्ह्यातील महाडजवळ असलेल्या तब्बल 2000 वर्षाहून अधिक जुन्या पाले बौद्ध लेणी किंवा गंधारपाले लेणी आज आपण पाहणार आहोत। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना डोंगराच्या कुशीत दिसणाऱ्या या लेण्या प्राचीन भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात। या लेण्या केवळ दगडात कोरलेल्या गुहा नाहीत, तर त्या प्राचीन प्रार्थनास्थळ आणि व्यापाऱ्यांचे विश्रांतीचे केंद्र होते। या लेणी रायगड जिल्ह्यातील महाड शहरापासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा हायवेच्या अगदी जवळ असलेल्या गंधारपाले गावाजवळ डोंगरावर आहेत। चढण हायवेवरून लेण्यापर्यंत जाण्यासाठी शासनाने चांगल्या पायऱ्या बनवल्या आहेत। साधारण 15 ते 20 मिनिटात सहज वर चढून जाता येते। मध्यम स्वरूपाचे चढण असल्याने कोणत्याही वयोगटातील लोक तेथे जाऊ शकतात। आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी उत्तम वेळ जर म्हणला पावसाळा आणि हिवाळा। पावसाळ्यात या डोंगरावरून अनेक छोटे धबधबे वाहतात, त्यामुळे परिसर अतिशय निसर्गरम्य दिसतो। पाले आणि गांधारे या गावाच्या परिसरात असल्याने त्यांना गांधारपाले लेणी किंवा पाले लेणी म्हणून ओळखले जाते। प्राचीन महत्त्व जर सांगायचं म्हटलं तर हा परिसर प्राचीन काळातील एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता। या लेण्याचा वापर बौद्ध भिक्षूसाठी विहारमठ आणि प्रवाशांसाठी विश्रामगृह म्हणून केला जात असे। लेण्याची रचना व वैशिष्ट्ये। एकूण लेण्या या ठिकाणी 31 लेण्या आहेत। या लेण्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी चैत्यगृह आणि भगवान बुद्धाचे छोटे स्तूप कोरलेले आहेत। लेण्याच्या प्रवेशद्वारावर आणि भिंतीवर प्राचीन काळातील सुंदर कोरीवकाम आणि शिल्पे पाहायला मिळतात। गुहेतील खांब व वेरहंडी पाहण्यासारखे आहेत। विहार यातील पहिली गुहा खूप मोठी आहे। तिचा इतिहासकारांच्या मते या लेण्या इसवी सन 1 ते 3 शतकादरम्यान खोदल्या गेल्या आहेत। म्हणजेच या लेण्या जवळपास 1800 ते 2 वर्ष जुन्या आहेत। प्राचीन काळात महाड परिसर हा व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रदेश होता। समुद्रकिनारी बंदरे आणि डेक्कन पठार यांना जोडणारा व्यापारी मार्ग याच भागातून जात होता। या मार्गावरून अनेक व्यापारी, प्रवासी आणि भिक्षू प्रवास करत असत, त्यामुळे त्यांच्या निवासासाठी आणि धार्मिक कार्यासाठी या लेण्याची निर्मिती करण्यात आली। या लेण्यांना गांधारपाले हे नाव कसे पडले हे पण आपण जाणून घेऊया। या परिसरात गांधारे आणि पाले अशी 2 गावे आहेत। या 2 गावाच्या नावावरून या लेण्यांना गांधारपाले लेणी असे नाव पडले। काही ठिकाणी त्यांना महाड लेणी किंवा पाले लेणी असेही म्हटले जाते। या समूहात लेण्याची रचना 30 ते 36 अशा बौद्ध लेण्या आहेत। विविध संशोधकाच्या मते यात थोडीफार संख्याही बदलते। या लेण्या मुख्य 3 स्तरामध्ये कोरल्या गेल्या आहेत। यामध्ये चैत्यगृह म्हणजे प्रार्थनागृह आहे, परत विहार आहे म्हणजे भिक्षूचे निवासस्थान, पाण्याची टाकी आहे आणि स्तूप, अशा विविध रचना या ठिकाणी या लेण्यामध्ये दिसून येते। फार अवघड असं ह्या लेण्याची चढाई आहे। या सर्व लेण्या एका मोठ्या दगडी कड्यात कोरलेल्या आहेत, तुम्ही हे पाहू शकता। त्या काळात आधुनिक यंत्रसामग्री ही नव्हती, तरीसुद्धा केवळ हातोडे आणि छन्नीच्या साहाय्याने इतके सुंदर काम करण्यात आलेले हे पाहून एकदम आश्चर्य वाटते। या लेण्यामध्ये 3 स्तर आहेत। पहिल्या लेण्या पाहिल्यानंतर
आपण दुसऱ्या लेण्याकडं जायला लागतं। या प्रकारे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी अशा प्रकारे वाट आहे। खूप अवघड अशी या ठिकाणी वाट आहे। पहिल्यांदा थोड्या पायऱ्या लागतात, त्यानंतर अशा प्रकारे ही दुसऱ्या स्तराकडे जाण्यासाठी ही पायवाट आहे। खूप अवघड अशी ही दुसऱ्या स्तराची ही पायवाट आहे। आपण आता दुसऱ्या स्तराला आल्यानंतर हे तुम्ही बघू शकता, सुंदर असं हे लेण्याचं दृश्य। हे सगळं दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि हे पाण्याचे टाके तुम्ही बघू शकता। अजूनही ह्या टाक्यामध्ये पाणी आहे, म्हणजे किती सुंदर अशी ही लेण्याची रचना केलेली आहे। या ठिकाणी बघू शकता, ही लेणी क्रमांक 8 आहे आणि या ठिकाणी असं हे बसण्यासाठी पण केलेलं आहे या ठिकाणी। आणि बाहेर हे महाड समोर गाव दिसतंय आणि हे मुंबई गोवा हायवे आहे। आणि जसं आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे सभा मंडप म्हणजे खूपच असं छान या ठिकाणी या रूम्स वगैरे पण आतमध्ये देण्यात आलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना डोंगराच्या कुशीत दिसणाऱ्या या लेण्या प्राचीन भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात। या लेण्या केवळ दगडात कोरलेल्या गुहा नाहीत, तर त्या प्राचीन बौद्ध भिक्षूचे निवासस्थान, प्रार्थनास्थळ आणि व्यापाऱ्यांचे विश्रांतीचे केंद्र होते। ही सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या लेण्यापैकी एक आहे। यामध्ये प्रशस्त वरांडा, मोठा सभामंडप आणि बुद्धमूर्ती दिसते। बुद्धाच्या खाली धर्मचक्र आणि हरणाची प्रतिकृती कोरलेली आहे। या लेण्यामध्ये काही प्राचीन शिलालेखही आढळतात। या शिलालेखामधून व्यापारी, सावकार आणि दानशूर व्यक्तींनी बौद्ध संघाला दिलेल्या देणग्याची या ठिकाणी माहिती मिळते। यावरून त्या काळी व्यापार आणि बौद्ध धर्म याचा अतिशय जवळचा संबंध होता हे स्पष्ट होते। बघू शकता, या ठिकाणी हा तिसरा स्तर आहे वरचा आणि या ठिकाणी पण खूप अवघड असा रस्ता आहे वर तिसऱ्या स्तराकडे जाण्यासाठी। प्रत्येक जी लेणी आहे या ठिकाणी असे नंबर वगैरे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। हा समोर जो दिसतोय हा मुंबई गोवा हायवे आहे। 14 नंबरची ही लेणी आहे। प्रत्येक लेण्यामध्ये नंबर हे देण्यात आलेले आहेत। खूप सुंदर असं कोरीव बांधकाम या ठिकाणी पुढं जाण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। हे नक्षे पण तुम्ही बघू शकता। काम या ठिकाणी चालू असल्यामुळे या ठिकाणी पुढं रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे।
पाहू शकता हे तिसऱ्या स्तराकडे आपण आता निघालेलो आहे आणि या ठिकाणी वाट तुम्ही बघू शकता. खूप अवघड अशी ही तिसऱ्या स्तराकडं जाण्यासाठी वाट आहे. लेणी खूपच सुंदर आहेत. पावसाळ्यात या लेण्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. संपूर्ण डोंगर हिरवागार होतो. अनेक लहान धबधबे वाहू लागतात. लेण्याच्या माथ्यावरून महाड शहर, गांधारी नदी आणि आसपासचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. खूप सुंदर अशा लेण्या आहेत आणि अवश्य एकदा भेट द्या. महाडला जर तुम्ही आले तर नक्कीच महाडच्या जवळ ह्या लेण्या आहेत. खूप सुंदर अशा लेण्या आहेत. कधी या, दर्शन घ्या. आता पावसाचं तर वातावरण खूप सुंदर आहे इकडं. अजून तर पाऊस चालू झालेला नाही आहे, पण पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. खूप सुंदर अशा लेण्या आहेत. थोडंसं अवघड वर चढायला, थोडंसं असं अवघड आहेत. पायऱ्या नाहीत. आपण दगडाच्या कपारीत असं हात टाकूनच आपल्याला वर यावं लागतं. काही ठिकाणी पायऱ्या आहेत वर येता वेळेस, पण ज्यावेळेस आपण मेन लेण्याकडे जातो त्यावेळेस त्या ठिकाणी पायऱ्या नाही आहेत, कमी आहेत अशा पायऱ्या. त्यामुळं व्यवस्थित या, सेफ्टी असं. आपण आता तिसऱ्या स्तराकडे चाललेलो आहे आणि वाट खूपच या ठिकाणी अवघड आहे. म्हणजे दगडातून असं वर जाऊन ह्या पायऱ्याचं काम असं कोरीव केलेलं आहे आणि हे बघू शकता. या ठिकाणी खूप सुंदर असं हे दृश्य आहे. या ठिकाणी इकडे पायऱ्या आहेत, इकडून सुद्धा अशा पायऱ्या दिलेल्या आहेत ह्या साईडला. बघू शकता खाली आणि वाट कशी आहे. खूपच असं अवघड चढायला. इकडं 4 नंबरचे लेणी नंबर पण दिलेले आहेत. खूपच सुंदर आणि छान अशा सगळ्या लेण्या आहेत. हे बघू शकता या ठिकाणी असं बसायला वगैरे नाही का. हे जुन्या काळामधले हे असतील ह्या, असं सगळं. परत इथूनच पलीकडे जाणार आहोत, कारण त्या साईडला रस्ता नाही आहे. वाव, अप्रतिम सुंदर असं. आतमध्ये एक रूम पण देण्यात आलेली आहे इकडं, पण आपण काही जाणार नाही आहे. खूप सुंदर असं झालेलं आहे आणि खूप असा मोठा बसण्यासाठी वगैरे खूप मोठा असा स्पेस पण आहे. आणि डिझाईन बघा कशी एवढी सुंदर. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे एवढं जुनं आहे आणि पहिल्या तंत्रज्ञान कसं होतं आणि आत्ताचं तंत्रज्ञान असताना पण अशा प्रकारे काम करता येणार नाही आहे. खूप सुंदर असं लेण्या आहेत. हे नक्षी बघा इकडं, हे पण बघा थोड्या ह्याच्यामध्ये नक्षीकाम केलेलं आहे समोर, हे बघू शकता. आता आपण इथून खाली उतरतो आहे. इथून वर चढायला आहे जागा, पण थोडंसं अवघड आहे. आपण काही इथून जाणार नाही, आपण पायऱ्याने जाऊया. म्हणजे आता बघा आपण जे टनेल बांधतो तर ह्या टनेल हे कसं काम केलेलं बघा. म्हणजे आपण छन्नी हातोडा अशा प्रकारे हे बघा, हे सगळं असं करून सगळं हे काम केलेलं दिसतंय. हे बघा पायऱ्या पण तुम्ही बघू शकता. प्राचीन एकदम मस्तमध्ये दगडामध्ये हे सगळं कोरीव काम आहे. आणि ही लास्ट ही लेणी आहे. वर आहेत का नाही, इकडे पलीकडे पण दिसते लेणी एक, इकडे पण आहे पलीकडं. इकडे इथून जाता येणार नाही आहे, अवघड असे लेणी आहेत. हे बघा या ठिकाणी ही 3 नंबरची आहे, नंबर ऑफ 3.
खूपच भारी असं हे इथं झोपायला बसायला असं या ठिकाणी हे केलेलं आहे. इथं खूप सुंदर आहे. म्हणजे माणूस जरी असा दमून आला पाहिजे तर इथं आराम करण्यासाठी जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी. काय टेक्नॉलॉजी असेल पहिली, आत्ताची टेक्नॉलॉजी आणि जुनी, म्हणजे मशिनरी नसतानासुद्धा असं काम म्हणजे अप्रतिमच आहे. चला आपण आता परत खाली परतीच्या वाटेला निघूया. आणि किती अवघड असं हे या ठिकाणी किती अवघड आहे बघू शकता उतरायला. आपण आता परतीच्या वाटेला लागलो आहे. खूप सुंदर अशा ह्या लेण्या आहेत. महाडच्या जवळ आहे. आपण पूर्ण व्हिडिओमध्ये सगळा ब्लॉग देणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. खूप सुंदर अशा ह्या लेण्या आहेत. महाडला जर आले तर आवर्जून एकदा लेण्या पाहण्यासाठी या. खूप भारी, मला तर खूप आवडलेत, तुम्हालाही आवडतील. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.